शांती। आज या ठिकाणी अत्यंत आनंदाचा क्षण आहे। ओम शांती परिवारामध्ये आणखी एक शांतीचं ठिकाण या ठिकाणी याची पायभरणी होत आहे, याचं भूमिपूजन होत आहे। या ठिकाणी आदरणीय तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश भाऊ वानखेडे उपस्थित आहे। पूजनीय आमचे सागर देशमुख महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचे इथे स्वागत करतो। मुंबईहून आलेले आपले ज्यांचं व्याख्यान गेल्या 4-5 दिवसापासून सगळी अमरावतीची जनता त्यांच्या अमृतवाणीतून आपण त्याचा सार घेत आहे असे परब साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा मी इथे स्वागत करेल। ज्यांनी ही जागा उपलब्ध करून दिली असे आमचे मोठे भाऊ चंद्रकुमारजी जाजोदिया यांच्या जोड्यात टाळ्या वाजवा की जागा त्यांनी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल अभिनंदन। आणि त्या सगळ्यांच्या माझ्या आता आईच आहे आणि सगळ्यांच्या सीता दिदी आहे, नेहमी मला आशीर्वाद देतात आणि ओम शांतीचा संदेश घेऊन घराघरामध्ये एक खऱ्या अर्थानं आध्यात्मिक या विषयाकडे ध्यानाकडे सगळ्यांचं लक्ष वेधतात आणि सगळ्यांच्या परिवारामध्ये शांती आणि ओमचा प्रचार प्रसार झाला पाहिजे या उद्देशानं सीता दिदी या ठिकाणी अनेक वर्षांपासून काम करतात, त्यांचं सुद्धा मी इथे या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी आमच्या छायाताई दंडाळे या ठिकाणी उपस्थित आहे, यांचे मी या ठिकाणी स्वागत करेल। आमच्या वानखेडे वहिनी या ठिकाणी उपस्थित आहे, यांचे या ठिकाणी स्वागत करेल। आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी ओम शांती परिवाराशी मी खूप आधीपासून जुळलेला आहे। बंडे रोडवर ज्या पद्धतीनं खारकर साहेब आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट केलं, पण ते शहरामध्ये होत होतं आणि सीता दिदीचं या ठिकाणी नेहमी मालानी काका शिरबादे काका सगळे जेव्हा येतात सांगतात की या ठिकाणी एक चांगला मोठा या ठिकाणी सेंटर असलं पाहिजे। आणि या 5-6 एकरामध्ये 6 एकर आहे ना, 4.5 एकरामध्ये या ठिकाणी आध्यात्मिकाचं एक मोठं सेंटर ओम शांतीचं जे उभारण्यात येत आहे हे अमरावतीसाठीच नाही तर विदर्भातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओम शांती परिवारासाठी हे सेंटर आहे। आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या सेंटरचा विकास करणे, याचं डेव्हलपमेंट करणे या मतदारसंघाचा आमदार म्हणून माझं कर्तव्य आहे। पण या ठिकाणी मी बोललो होतो कालच की 1 करोड रुपयाचा निधी या ठिकाणी आपण या सेंटरच्या उभारणीसाठी देणार आहे, त्याची सुद्धा सुरुवात करणार आहे। या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री स्वतः या ठिकाणी येतील, त्यांच्या आज तुम्ही भूमिपूजनाची सुरुवात केलेली आहे, त्यांना आणखी पुढे ताकद देण्यासाठी मी चंद्रशेखरजी बावनकुळे जे आपले पालकमंत्री यांच्याशी बोललो की या सेंटरसाठी जास्तीत जास्त निधी या ठिकाणी आणण्याचं काम करू, मोठ्या प्रमाणात इथल्या ज्या सुविधा आहे त्या डेव्हलप करण्याचं काम करू। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हनुमानगडी परिसर आहे, बजरंगबलीची प्रतिमा आपण पाहता की या ठिकाणी जवळपास 280 करोड रुपये मुख्यमंत्र्यांनी या पूर्ण आराखड्यासाठी मंजूर केले आहे आणि 280 करोड रुपयामध्ये पूर्ण हनुमानगडी हा परिसर डेव्हलप होत आहे। आज जेवढे आतमधले जे रस्ते होत आहे मोठ्या प्रमाणात हा रस्ता सुद्धा आपण सीता दिदी डायरेक्ट वडाळी रस्त्यावर काढत आहे, म्हणजे हा पूर्ण रस्त्याचं जवळपास 50 कोटी रुपये आपण याच्यासाठी मंजूर केले की हा रस्ता सरळ हनुमानगडीपासून तर डायरेक्ट वडाळी रस्त्यावर निघाला पाहिजे। मग येणाऱ्या काळामध्ये हा पूर्ण एरिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संत कवरान धाम डेव्हलप होत आहे, हनुमानगडी डेव्हलप होत आहे। आता या ठिकाणी राजेश्वर माऊली महाराजांनी सुद्धा जागा घेतली, ते सुद्धा इथे डेव्हलपमेंट करत आहे। इथे आपल्या सागर देशमुख महाराज सुद्धा इथे आश्रमाची सुरुवात करणार आहे। बाजूला श्री रविशंकरचा आश्रम या ठिकाणी आपण आणलं, त्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात काम होत आहे। स्वामी रामदेवजी महाराजांचं सुद्धा या ठिकाणी आश्रमासाठी लप्पीबाई जागा दिली। तर आध्यात्मिक सेंटरच्या माध्यमातून हा पूर्ण परिसर हनुमानगडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या ज्या संस्थेचे आध्यात्मिक सेंटर उघडता येईल, या ठिकाणी सगळ्या भक्तांसाठी कशा पद्धतीने सोयी सुविधा करता येईल, हे पूर्ण एक नवीन शहर म्हणून हनुमानगडी परिसर हा डेव्हलप आपण करणार आहे। याच्यासाठी पूर्ण ताकदीनं वैयक्तिक मी स्वतः लक्ष देत आहे,
आणि लक्ष देऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करू हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी वचन देतो. आणि ओम शांती परिवाराचं काम मला असं वाटतं की अनेक ठिकाणी आपण जातो, अनेक संस्थेशी जुळलो असतो, पण ओम शांती परिवारामध्ये जी शांती मिळते आणि जी शांती आपण नेहमी शोधतो आणि ती या परिवारामध्ये मिळते, याच्यापेक्षा मोठा परिवार कोणी नाही. कारण की मी पाहिलं इतक्या दुरून दुरून लोक जुळलेले आहे, एवढ्या दुरून दुरून लोकांचं इथे आकर्षण आहे. आणि जेवढा वेळ आपण घरामध्ये काढतो त्याच्यापेक्षा प्रत्येक जणाला वाटतं की आम्ही ओम शांती परिवारामध्ये जास्त वेळ दिला पाहिजे. आणि सगळे लोक याला सपोर्ट करतात. तो मोठा माणूस असो, गरीब असो, छोटा असो, मध्यमवर्गीय असो, प्रत्येक व्यक्ती ओम शांती परिवाराशी जुळलेला आहे. आणि मी सुद्धा या परिवाराशी अनेक वर्षापासून जुळलेला आहे. म्हणून माझं कर्तव्य आहे या परिवाराचा सदस्य म्हणून, या परिवाराचा एक परिवाराचा घटक म्हणून, या परिवारासाठी ज्या ज्या ठिकाणी आपण भातकुलीमध्ये सुद्धा एक ओम शांती सेंटर चालू केलं. आपण त्या ठिकाणी पाहिलं अचलपूरमध्ये मोठ्या प्रमाणात तिथे सेंटरची उभारणी केली. धामणगाव गडी एरियामध्ये तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात मदत मी केली. अजून ज्या ज्या ठिकाणी या परिवाराला आपल्याला वाढवता येईल, ज्या ज्या ठिकाणी जे सेंटर उभारता येईल त्या त्या ठिकाणी पूर्ण ताकदीनं या ठिकाणी आपण उभारू. तिवसा मतदारसंघात सुद्धा एखादी जागा त्या परिसरामध्ये असली तिथे सुद्धा आपल्याला करता येईल, तर तिचं सुद्धा डेव्हलपमेंट करता येईल. तर ह्या परिवारापासून आपल्याला असं वाटतं की या परिवारात जोडलेला व्यक्ती जास्त दवाखान्यामध्ये जात नाही, जास्त कुठल्या संकटामध्ये राहत नाही, कुठली त्याला अपेक्षा नसते. म्हणजे हे फ्रीमध्ये मोठी औषध आहे. पैशाने तर औषधं कुठे मिळते, पण जे फ्रीमध्ये आध्यात्मिक ओम शांती परिवारामध्ये जी औषध मिळते ती मला असं वाटते आज घराघरामध्ये याची गरज आहे. आणि प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्ती ओम शांती परिवारासाठी याच्यासाठी जुळत आहे की शांती आपल्याला पाहिजे. आणि शांती ही विकत घेता येत नाही, ही अध्यात्मातूनच मिळते. आणि ते अध्यात्मकता पूर्णपणे ओम शांती परिवारामध्ये सगळ्यांशी जुळलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पूर्ण या परिवाराला मनापासून शुभेच्छा देईल. आणि आज इथे आपले पीडब्ल्यूचे अधिकारी सुद्धा आलेले आहे का? पीडब्ल्यूचे अधिकारी आपले ते आले ना, आर्किटेक्ट वगैरे आले ना, त्याला बोला ना, आर्किटेक्टला बोला. याचं जे प्लानिंग है ना, यदि वो आर्किटेक्ट को पूरा बताओ. उन्होंने अभी पूरा आराखड़ा जो है हनुमानगढ़ी का बनाया, तो इसमें जो जो करेक्शन रहेगा वो ये आर्किटेक्ट सबको फ्री में सेवा देंगे. और इसका एस्टिमेट जो है, एस्टिमेट काढून पूर्ण त्याचा प्रपोजल तयार करा. तर याच्यामध्ये जो जो फंड लागेल आपल्याला हॉल बनवण्यासाठी, कंपाऊंडसाठी, त्याच्यासाठी पूर्ण मान्यता घेऊन पूर्ण प्रोसेस हे पीडब्ल्यूचे अधिकारी आणि आर्किटेक्टच्या माध्यमातून करू. तर याच्यामध्ये जे जे शेषसाहेब यांना दिवसातून एकदा फोन करायचा, इथे जे सुविधा लागते, जे जे यांना आवश्यकता आहे त्या सगळ्या आवश्यकता इथे आपल्याला यांना वेळ द्यायचा आहे. पण या ठिकाणी जे जे काम करता येईल ते पूर्ण प्रामाणिकतेनं मन लावून या ठिकाणी सगळे अधिकारी करतील, आर्किटेक्ट करतील. या ठिकाणी सीतादेवींचा जो जो आदेश मला राहील त्या आदेशाचं पूर्ण पालन पूर्ण प्रामाणिकतेनं आम्ही सगळे करू, एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो. आणि ओम शांती परिवाराला संपूर्ण मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो.